गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, समर्थ सांगत आहे की माणसाच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे या शरीराला अन्नाची गरज आहे, त्याप्रमाणे या माणसाच्या मनाला, या अंतःकरणाला श्रवणाची खूप गरज आहे। पण या आजच्या कलियुगामध्ये श्रवण माणूस करतो का? बघा, कुणाच्या ऐकायला कुणी तयार नाही, फक्त उपदेश करत असतात। माणसाला असं वाटत आहे की बघा, मला कुणी शिकवण्याची गरजच नाही, मीच सर्वश्रेष्ठ आहे, मला सर्व काही कळत आहे। म्हणून बघा, माणसाची अधोगती जास्त करून कधी होते की जेव्हा तो चुकीचा असतो, पण त्याला चुकीचा असताना सुद्धा त्याच्या मनाला वाटत असतं की मी बरोबरच आहे, तेव्हाच खरी माणसाची अधोगती होण्यास सुरुवात होते। कारण बघा, जो समोरच्याचा ऐकतो ना, समोरच्याचा बघा कुणाचं ऐकावं आणि कुणाचं नाही ऐकावं हे माणसाने ठरवायला हवं। बघा, आजच्या या कलियुगातला माणूस आहे ना, बघा जिथे संत संगती घडत असते ना, तिथे त्याला बघा निगेटिव्ह थिंकिंग वाटते, त्याला तिथे नकारार्थक ऊर्जा वाटते। आणि जिथे नाच गाणे तमाशा या अशा गोष्टी चालू असतात, तिथे त्याचं मन रमतं। बघा, एक ठिकाणी कीर्तन चालू असतं, श्रवण चालू असतं आणि दुसऱ्या ठिकाणी तमाशा असतो। पण तमाशाच्या ठिकाणी बघा धांगडधिंगा असतो, नाच गाणे असतं, तिथे त्याचं मन रमलं जातं, पण ते किती क्षणापुरतं। पण हे मानवा, समर्थ पुढे सांगत आहेत की तू जेव्हा कीर्तन श्रवणाला निरूपणाला बसशील ना, ते तुझं मन आहे एवढं तृप्त होऊन जाईल की ती शिदोरी तुला आयुष्यभर पुरेल। पण या नाच गाण्यांमध्ये तू जाशील ना, तर तुझी अधोगती व्हायला वेळ लागणार नाही, कारण तो क्षणिक सुख आहे ना, काळ कधी येईल आणि कधी घेऊन जाईल सांगताच येत नाही। बघा, माणसाचं आयुष्य कमी जगावं, कमी असेल तरी चालेल, पण ते सन्मानाने जगावं। आपल्यामुळं दोन माणसांनी आपण मृत्यूच्या नंतर सुद्धा आपली आठवण काढली पाहिजे। हेच आहे ना आयुष्य। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बघा कर्तृत्वाचा ठसा उमटवला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण जगाच्या इतिहासामध्ये आपलं नाव कोरलं, असा राजा होणं आहे का? बघा, आपण राजा झालो नाही तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन बघा त्यांचं जसं चरित्र होतं तसं आपलं करण्याचं बघा आपलंसुद्धा होऊ शकतं। पण आपण श्रवण करत नाही आणि दुसऱ्याचं ऐकणं कितपत ऐकावं हे सुद्धा आपल्या मनाने ठरवायला हवं। समर्थ सांगत आहेत की माणसाने संतांच्या संगतीमध्ये राहावं। माणसाचे मित्र, माणसाचे नातेवाईक, माणसाचं कुटुंब, बघा आपला मित्र जरी असावा ना, तर त्या मित्राकडून काही ना काही बघा संत सज्जनाची ओढ असावी, संत संगतीची आवड असावी,
अशा वातावरणामध्ये जेव्हा आपण राहतो ना, तेव्हा खरंच असं वाटतं की रोज माझ्याकडून हा आत्मा आहे तो कोणीतरी चालवत आहे. म्हणून बघा, आपलं मत असतं ना, आपला स्वभाव असतो, तो या जीवनामध्ये खूप परिणाम करत असतो. बघा, आपण मित्रत्व कुणाशी करावं, संगत कुणाशी करावी, हे आपलं मन ठरवत असतं. बघा, आपण म्हणत असतो का हे शरीर चालवणारा कुणीतरी आहे, कुणीतरी परमेश्वर आहे. पण समर्थ सांगत आहेत, हे मानवा, तुझ्या आयुष्यामध्ये कोण यावं आणि कोण नाही यावं हे अगोदर तूच ठरवत असतोस. म्हणजेच काय? म्हणजेच तुझं आयुष्य कसं होईल. बघा, ते आयुष्य तुझं कसं होईल हे तूच ठरवत असतो, तूच जबाबदार असतो. मग तुझ्या जीवनामध्ये दुःख आल्यानंतर मग तू देवाला दोष द्यायला लागतोस की देवा, मी भक्ती करतो, श्रवण करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख येत आहे. याला परमेश्वर जबाबदार आहे का? तर नाही. कारण तू जरी भक्ती करत असलास तरीही तुझ्या मनामध्ये स्पष्टता नाही. तुझ्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे. तुझ्या मनामध्ये दुसऱ्याच्याबद्दल द्वेष निर्माण झालेला आहे, क्रूरता निर्माण झालेली आहे. आणि जेव्हा तुझं मन स्वच्छ होईल ना, सद्गुण विचार जेव्हा तुझ्या मनाला लागतील, तुझ्या मनामध्ये बघा अशी ऊर्जा निर्माण होईल की तुला सर्व मानव आहे ना एक समान दिसायला लागेल. म्हणून या माणसाच्या जीवनामध्ये श्रवण खूप महत्त्वाचं आहे. जिथे श्रवण होतं ना, तिथे पुण्य होतं, पाप धुळीस मिळून जातात. बघा, हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जायचे, बघा, ते राजे असून कीर्तनाला जायचे, निरूपणास जायचे, श्रवणाला जायचे. बघा, समर्थ रामदास स्वामींच्या भेटीला सुद्धा जायचे. बघा, त्यांनी ही संत सज्जनांची संगती केली होती. त्यांनी विचार करायला हवा होता ना की मी तर राजा आहे, मी कसा काय जाऊ. बघा, पण छत्रपती शिवाजी महाराज बघा एक सामान्य माणूस होते. एक सामान्य माणूस असताना सामान्य माणसाचे छत्रपती झाले. तर ते कशावर झाले? कर्तृत्वावर. त्यांचं चरित्र निर्माण केलं. पण ते कसं झालं? संतांच्या संगतीमुळे. बघा, संतांची संगत असते ना, तेव्हा संतांची कृपा होते. तर बघा, या माणसाचा देव व्हायला वेळ लागत नाही. जिथे संत कृपा होते ना, तिथे खरंच त्याचं सोनं होऊन जातं. बघा, एकदा छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या कीर्तन ऐकण्यासाठी स्वतः पंढरपूरला येथे भाविक श्रोते म्हणून गेले होते. बघा, एवढं श्रेष्ठत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला जायचं म्हणजे ते सुद्धा खूप श्रेष्ठत्व होतं. बघा, कीर्तन चालू होतं आणि तुकाराम महाराजांचं बघा विठ्ठलाच्या भक्तीपर कीर्तनाला रंग चढला होता. बघा, मुखामध्ये नाम होतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बघा पकडण्यासाठी आदिलशाही सैन्य आलं होतं. आणि तेव्हा तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला भक्तीपर विनंती केली. तर सगळीकडे मुघल सैन्याला छत्रपती शिवाजी महाराज दिसू लागले. म्हणजेच काय? बघा, या कीर्तनाचं, या निरूपणाचं, या श्रवणाचं एवढं महत्त्व आहे ना. जेव्हा तुकाराम महाराजांनी देवाला विनंती केली की बघा, या तुझ्या देवा, या कीर्तनाला तुझ्या राजे आलेले आहेत, ही विनवणी देवाने बघा, देव कुणाचंही ऐकत नाही पण संतांचं नक्कीच ऐकतो. जेव्हा त्या आदिलशाही सैन्याला
जिथे बघशील तिथे प्रत्येक माणसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसायला लागले. बघा, हे असतं श्रेष्ठत्व संतांचं. नाहीतर आपण या गोष्टीला बघा, आपण या गोष्टीला अंधश्रद्धा म्हणतो. काही अंधश्रद्धा आहे, हे असं कुठं होतं का? बघा, पण देवभावाचा भुकेलेला असतो आणि देवांच्या जवळ, परमेश्वराजवळ जवळ कोण असतात? तर संत असतात. म्हणून संतांचं मार्गदर्शन ज्याला होतं ना, त्याचं जीवन श्रेष्ठत्वच होऊन जातं. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या भेटीमधलं बघा, एक खूप सुंदर उदाहरण सांगितलं जातं. कारण सुंदर भेट सांगितली जाते. ती भेट म्हणजे अशी की एकदा तुकाराम महाराजांचं बघा कीर्तन संपल्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरी जातात आणि गेल्यानंतर जिजामातेशी बघा त्यांचं बोलणं होतं की या आपल्या ब्रह्मांडामध्ये संत श्रेष्ठ बघा, संतजन आहेत की त्यांनी पूर्ण ब्रह्मांडामध्ये, पूर्ण या युगामध्ये बघा परमेश्वराचं बघा एक वास्तव रूप धारण केलेलं आहे. आणि त्यांच्यामार्फत सर्व लोकांना बघा किती फायदा होत आहे. तेव्हा जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये एक विषय होतो की आपण महाराजांना काहीतरी बक्षीस म्हणून, एक नजराणा म्हणून द्यावा. बघा, त्याच्यामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आपल्या सैन्यासह बघा पूर्ण दरबारातील बघा हिरे जडीत पैसा सोना सर्व गोष्टी बघा एक टोपली देतात, ती भरवून देतात. तेव्हा तुकाराम महाराज तिला नकार करतात की राजे, हे आम्हाला नको, कारण याचं आम्ही करू तरी काय? बघा, आम्हाला फक्त भगवंताचं नाम आवडतं, ते सर्वांनी घ्यावं, सर्वांनी द्यावं, या धनाचं मी करू तरी काय? बघा, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना बघा अप्रूप वाटलं की आपण एवढं धन दिलं, देऊ केलं, तरीही सुद्धा बघा संतांनी नाकारलं. आणि तेव्हा तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले की हे सर्व धन संपत्ती आहे ना, चांगल्या कार्यासाठी वापर करा, धर्माच्या नावासाठी त्याचा वापर करा, गोरगरिबांना वाटा, मला त्याचा काहीही फायदा नाही. बघा, ही धन संपत्ती जेव्हा शिवाजी महाराजांनी जेव्हा दिली तेव्हा तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये बघा अभंग आलेला आहे. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यांतण पडे, आता येते पंढरी राया मज गोविसी कासया, मान दंभ चेष्टा हे तो शुक्राची विष्टा. बघा, पुढे ते म्हणत आहेत, तुमचे ये रवित्त धन ते मज मुक्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. बघा, त्यातून काय होतं की त्यातून तुकोबांच्या वैराग्य वृत्तीचं दर्शन घडतं. याचा अर्थ तुकाराम महाराज प्रपंचातून पूर्ण विरक्त झाले होते. बायका, पोरं, घर, संसार त्यांनी अगदी वाऱ्यावर सोडला होता असं नाही. तुकाराम बघा, तुकाराम महाराज अखेरपर्यंत प्रपंचात होते, हे विसरता येणार नाही. बघा, माणसाला जगण्यासाठी 17व्या शतकात ही पैसे लागतच होते, पण त्यासाठी भिक्षा मागणं त्यांना मंजूर नव्हतं. भिक्षा पात्र अवलंबणं, जळो जिने लाजीरवाणे, हा त्यांचा बाणा होता. बघा, असे सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज बघा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजेच काय, ही भेट पाहता बघा तुकाराम महाराजांनी बघा तुकारामांनी घालवून दिलेला हा फार मोठा धडा आहे. या मनुष्यानं या भेटीमध्ये काय शिकावं की तुम्ही
भक्ती करा, श्रवण करा, कोणत्याही पंथामध्ये जा, कोणत्याही परमेश्वराची भक्ती करा, पण कसलीही अपेक्षा मात्र करू नका. बघा, अनेक निरूपणांमध्ये, अनेक कीर्तनांमध्ये सांगितलं जातं की बघा, भक्ती करायची तर ती निष्पन्न म्हणजे काय, म्हणजे कसलीही लोभ न करता. नाहीतर माणूस भक्ती करतो आणि परमेश्वराला सतत म्हणत असतो, मला धन दे, समृद्धी दे, सर्व काही दे. हे सर्व दिल्यानंतर तू भक्ती कधी करणार? मग अगोदर तुला ह्या गोष्टी परमेश्वरानं दिल्या, तुझा भक्तीवर तुझा विश्वास राहील का? म्हणजे तुझं भक्तीवर मन लागेल का? तर असं होणे नाही. भक्ती धनासाठी, पैशासाठी केली जाते, हे तुझ्या मनामधून काढून टाक. तुझ्यासाठी योग्य आहे ना, ती योग्य वेळ आल्यानंतर आपोआप मिळणार आहे. म्हणून परमेश्वराकडे तुला मागणं मागायचं आहे ना, तर त्या चांगल्या श्रवणाचं मागणं माग. माझ्या जीवनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये लोभ आला नाही पाहिजे. बघा, क्रूर कर्म माझ्या हातून झाले नाही पाहिजे, असं तू मागणं माग. या सर्व जगाचं कल्याण झालं पाहिजे. पण असं मात्र माणूस कधीच मागणं मागत नाही. सदा लोभ, अहंकाराचे मागण्या असतात, धन पैशाचे मागणे मागतो. मग अधोगतीच होईल ना. माणसाच्या जीवनामध्ये अनेक समस्या उद्भवत असतात, अनेक संकट येत असतात, पण दर वेळेला बघा, परमेश्वर आपल्या बाजूनं येत असतो. त्या संकटामधून आपल्याला काढून आपल्याला योग्य तो निर्णय घ्यायला लावतात आणि आपण त्या संकटामधून निभावले जातो. पण प्रत्येक बघा, कोणतेही कार्य करण्यासाठी आपण मनामध्ये एक भीती असते की ते कार्य कसं होईल. ही समस्या बघा, काळजी करून कोणती समस्या कधीच सुटत नसते. आणि कोणतंही कार्य करायचं असेल ना, परमेश्वराचं नाव घ्या आणि त्या कार्याला सुरुवात करा. पुढे काय होईल याचा विचार करू नका. तुमचं मन जर तुम्हाला बघा, तुमचं मन तुमच्यासोबत असेल ना, तर ते कार्य पूर्णत्वासच जाईल. काही चिंता नसावी, फक्त विश्वास डगमगून देऊ नका. श्रद्धा अशी असावी की कुणी कितीही माझ्या देवाबद्दल सांगितलं ना, तरीही माझं मन तिथे हळवू नाही शकत. ते मन स्थिर राहिलं पाहिजे. म्हणून काळजी करू नका, कारण काळजी जोपर्यंत तुमची संपत नाही, तोपर्यंत या परमेश्वराची भक्ती व्यवस्थित होईल का? बघा, आपण एका उदाहरणाद्वारे पाहूया. बघा, खूप सुंदर उदाहरण आहे. बघा, एकदा गुरु गोरक्षनाथ बघा तीर्थयात्रे करून बघा एका गावामध्ये आले होते. तीर्थयात्रेला जात असताना बघा एक गाव लागलं वाटेमध्ये, आणि त्या गावाबाहेर बघा मारुतीरायांचं मंदिर होतं, देऊळ होतं. तिथेच ते वास्तव्याला थांबले. खूप थकले होते. या मंदिरामध्ये बघा वास्तव करावा असं त्यांचं मन झालं. बघा, 1-2 दिवस झाल्यावर हळूहळू गावातील मंडळी बघा नाथ महाराजांकडे येऊ लागली. बघा, प्रतिदिन येण्या जाण्यामुळं गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली. बघा, लोक त्यांना अध्यात्मविषयक शंका विचारू लागले की हे झाल्यानंतर काय होईल, ते झाल्यानंतर काय होईल. बघा, प्रपंचातील अडचणी सांगू लागले. तेही त्या सर्वांना योग्य उत्तर देऊन त्यांचं समाधान करू लागलं. बघा, काही वेळा ते एखाद्या विषयावर लोकांना मार्गदर्शन करून अचंबित करत असत. बघा, कारण नाथांचं श्रेष्ठत्व एवढं होतं, ज्ञान एवढं होतं की मीपणा त्यांच्यामध्ये कधीच नव्हता. बघा, एके दिवशी गावातील मंडळी जमली आणि नाथ तेव्हा म्हणाले, बाबांनो, प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळालं नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकवण्याचा प्रयत्न करा.
आणि भगवंताचे नाम घ्या, भगवंताची निरपेक्ष सेवा करावी, यातच खरा आनंद आहे. बघा, त्यांचं हे बोलणं ऐकून 60 वर्षाचे एक गृहस्थ, एक आजोबा होते, एकदम चिडवून नाथांना म्हणाले, प्रपंचामध्ये समाधानी राहावं असं सांगायला काय जातं, पण ते शक्य आहे का? माझंच बघा ना, माझा एक मुलगा 12 वर्षाचा आहे, त्याची अजून मुंज व्हायची आहे. दुसरा मुलगा 18 वर्षाचा आहे, त्याचे शिक्षण अर्धवट झालेलं आहे. सर्वात मोठी मुलगी आहे, तिला 20 वर्ष पूर्ण झाली तरी तिचं लग्न जमत नाही. बघा, मुलांच्या काळजीनं बायको खंगत चालली आहे, तिला त्रास होत आहे, तिला औषध पाणी करावं लागतं. या सर्वांसाठी माझी मिळकत अपुरी पडत आहे. बघा, अशा परिस्थितीत काळजी करू नको तर काय करू मग? बघा, हे सर्व तो आजोबा, बघा, नाथांच्या पुढे सर्व त्याच्या मनातील ज्या गोष्टी होत्या त्या सर्व त्यांनी सांगितल्या आणि अस्वस्थ होऊन त्या नाथांच्या पुढे बघा नाथांच्या उत्तराची प्रतीक्षा करत राहिले. बघा, नाथांनी त्या गृहस्थांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. नंतर ते हसून त्यांना म्हणालं, काळजी करून प्रपंचातील प्रश्न सुटतात का? बघा, नाथांनी त्या गृहस्थांना पहिला प्रश्न विचारला, काळजी करून प्रपंचातील प्रश्न सुटतात का ना? बघा, आजपर्यंत आपण काळजी करत आलात त्याने तुमच्या समस्या दूर झाल्या का? तरी कोणतीही गोष्ट केवळ काळजीने सुटली नाही हे कळून सुद्धा आपल्याला असं वाटत नाही का आतापर्यंत तेवढी काळजी पुरे? काळजी करण्यापेक्षा मनाचं समाधान जर टिकवलं आणि चित्त भगवंताच्या नामावर केंद्रित केलं तर मार्ग सापडण्याची शक्यता जास्त आहे. भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळं त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. तो आपल्या भक्तांच्या मार्गातील काटे अडगत दूर फेकून देतो. यासाठी जास्तीत जास्त वेळ भगवंताचं नामस्मरण चिंतन करावं. आपण बघा, आपण वेळ त्यात जास्तीत जास्त घालवावा. हे सर्व ऐकल्यावर त्या गृहस्थाला आपली चूक समजली तर बघा, व तो नाथांना नमन करून त्यांना शरण गेला. नाथांनी आपली कृपादृष्टी बघा त्यांच्यावर टाकली व त्याला त्याच्या विवंचनेतून बाहेर काढलं. म्हणजेच बघा, पुढे त्या गावात काही काळ व्यतीत करून बघा भगवंत भक्तीची गोडी लोकांमध्ये जागृत केली आणि नाथांनी पुढे गमन केलं. म्हणजेच बघा, या कथेमध्ये तात्पर्य काय? या कथेचं तात्पर्य काय? बघा, परमेश्वर भेटायला बघा कधीकधी आपण कुणाचं तरी ऐकलं पाहिजे. जर तुम्ही कुणाचं तरी ऐकलं, कुणावर विश्वास ठेवला तर तुमच्या जीवनाचं पण भलं होईल. पण आपण बघा, आपण फक्त दुसऱ्याला उपदेश करत असतो, दुसऱ्याला सांगत असतो, तू असं कर, तू असं करू नको. म्हणजेच काय? पण स्वतः मात्र ते आचरण करतो का? दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. हे खरं आहे, कारण दुसऱ्याला आपण सांगत असतो तू असं कर तसं कर, पण स्वतः मात्र तसं कधीच वागत नाही. या कलियुगातली खूप मोठी गोष्ट आहे आणि ती सत्यसुद्धा आहे. म्हणून परमेश्वराच्या नामामध्ये आपलं जीवन व्यतीत करायला हवं. परमेश्वर असं सांगतो का की तुम्ही तुमचा संसार सोडून द्या, तुम्ही तुमचं जीवन सोडून द्या? हे आपल्याला संसारामध्ये राहून करायचं आहे. म्हणून आपण जे करत आहोत ना ते श्रेष्ठच आहे, पण त्या पूर्ण तत्वामध्ये जर आपल्या परमेश्वराची भक्ती असेल, परमेश्वरामध्ये लीन होऊन जाऊन आपलं कर्तव्य जर आपण पार पाडले ना तर बघा, परमेश्वराचं दर्शन घडल्याशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये असं नवचैतन्य निर्माण होईल ना,
की तुम्हाला खरंच परमेश्वर आणि माणसातला काय भेद आहे आणि काय श्रेष्ठत्व आहे ते कळायला वेळ लागणार नाही. म्हणून समर्थ सांगत आहे की वेळ माणसाला यशस्वी कधीच बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देत असतो. म्हणजेच काय? म्हणजेच वेळ असते, ती वेळ प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत येत असते. पण त्या वेळेचं बघा, त्या वेळेचं योग्यता साधून जो माणूस त्या योग्यतेचा बघा योग्य उपयोग करतो ना, तोच जीवनामध्ये सफळ होतो. नाहीतर बघा, कोणाची कदर करायची असेल ना तर ती जिवंत असतानाच करा, कारण मृत्यूनंतर परके लोकसुद्धा रडू लागतात. त्याचा काही फायदा आहे का? बघा, जेव्हा माणूस जिवंत असतो त्यावेळी बघा माणूस त्याची कदर करत नाही, पण मृत्यू झाल्यानंतर बघा तो रडू लागतो, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होतात. पण ते खोटे अश्रू काही कामाचे आहेत का? तर नाही. तुम्ही जिवंत माणसाला जर तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करू शकत नसाल तर तुमच्या भक्तीचं आणि तुमच्या श्रेष्ठत्वाचं काही फायदा आहे का? तर कधीच होणार नाही. पुढे समर्थ सांगत आहेत, जी व्यक्ती बघा कधीच त्याचं दुःख कोणाला सांगत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःख नाही. दुःख लपवण्याचं दुःख लपवण्याचं त्याचा एक कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणारे नाही, तर ते वाढवून ठेवून काय फायदा आहे का? जर तुला तुझं दुःख पचवायचं असेल तर भगवंताचं शरण जा, भगवंताच्या चरणापाशी तुझं मस्तक राहू दे. तुझ्या जीवनातलं दुःख कधी गायब होईल ना ते सुद्धा तुला कधी कळणार नाही. ही शक्ती फक्त माझ्या भगवंताकडेच आहे, समर्थांकडेच आहे. म्हणून बघा, जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांच्या खुशी आणि आनंदाविषयी विचार करत असतो ना आणि नेहमी दुसऱ्याची कदर करत असतो, बघा माहीत नाही तो आयुष्यामध्ये एकटा का असतो बरं? कधी विचार केला आहे का? बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपण कधी असं विचार करतो की मी सर्व काही माझ्या दृष्टीने सर्व काही व्यवस्थित करतो, श्रवण करतो, भजन करतो, कीर्तन करतो, 2 वेळची उपासना करतो, माझ्यामुळे कुणाला कधी त्रास होत नाही, तरीही सुद्धा माझ्या वाट्याला दुःखच का? बघा, भरपूर बघा भक्तजनांच्या सज्जनांच्या जीवनामध्ये हा खूप सगळ्यांमधला हा प्रश्न आहे. पण समर्थ या मानवाला सांगत आहे, हे मानवा बघ, तुझं हे आयुष्य आता तू जगत आहेस ना, अतिशय सुंदर आहे. समर्थांची कृपा तुझ्यावर आहेच, पण तुझ्या मागच्या जन्मीचे पाप आहेत ना, ते पाप बघा, हे पाप भोगल्याशिवाय कोणत्याही जीवाला बघा थारा नाही. पाप तुम्हाला भोगावेच लागतील. बघा, मागच्या जन्मामध्ये बघा कोणत्या योनीमध्ये होता, त्या योनीमध्ये तुम्ही पाप केलेले असतील ना, तिथे ते भोगायचे राहिले असतील, ते भोग आता तुम्हाला भोगावे लागणार आहेत. म्हणून तुमच्यामध्ये बघा, तुम्ही आता श्रवणाला बसला आहात, तुम्ही चांगलं, तुमचं आचरण चांगलं आहे, म्हणून तुम्ही हताश होऊ नका, कारण जे पाप आहेत ना ते भोगल्याशिवाय काही गत्यंतर नाही. म्हणून बघा, अर्धांगी भक्ती सोडू नका, अर्धांगी तुमचा विचार सोडू नका. जीवनात तुमच्या चांगले दिवस नक्की येणार आहेत. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, कारण बघा स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे, आणि समजूतदार नाही तर ध्येयाचं वेडं बनलं पाहिजे. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा, कितीही दुःख आपल्या जीवनामध्ये, कितीही दुःख आपल्या वाटेमध्ये, कितीही काटे आले तरी
अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. बघा, चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे. डोळे बंद करून घ्या आणि एकच मंत्र म्हणा, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. आणि शांतपणे डोळे उघडा. बघा, तुमच्या मनाला किती आनंद निर्माण होतो. असं वाटतं की माझ्या मनामध्ये दुसरं कोणीतरी आहे. एक अशी ऊर्जा आहे ना की ती माझ्यासोबत सदैव असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये 2 वेळची उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये संकट हे सर्व येतच राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही डगमगून जाऊ नका. समर्थांच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित होणार आहे. आपलं चांगलं वागणं मात्र सोडू नका, कारण वाईट गोष्टी असतात ना, त्या थोड्या कालावधीसाठी पुढे येत असतात. पण चांगली गोष्ट असते ना, ती आयुष्यभर सुख देत असते. आणि आपण ठरवावं, आपण वाईट वागावं की चांगलं वागावं. जो वाईट वागतो, जरी तो तुम्हाला आता धनवान श्रीमंत दिसत असेल, पण त्याची अधोगतीच होणार आहे. त्याच्यामुळं तो समोरचा धनवान आहे, समोरचा पैशावाला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून बसू नका, त्याच्यावर जळत बसू नका. त्याचं जे ते श्रेष्ठत्व आहे ना, ते थोड्या कालावधीसाठी आहे. पण तुम्ही जी भक्ती करताय, तुम्ही जे ज्ञान प्राप्त करताय, तुम्ही जी उपासना करताय, ती तुम्हाला आयुष्यभर जन्मभर कामी येणार आहे. त्यामुळं चिंता करणं सोडा, स्वच्छंदी जीवन जगा, नामस्मरणामध्ये राहा. परमेश्वर नक्कीच कृपा करतील. जय जय रघुवीर समर्थ.